नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण हँड पर्स कशी शिवायची आणि चेनमध्ये रनर कसा इन्सर्ट करायचा आणि कापडाला पायपिंग पट्टी कशी करायची, हे तीनही आयडियाज 3 in 1 आयडियाज आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणजे 3 in 1 असा हा व्हिडिओ आहे। तर नक्की बघा, यूजफुल व्हिडिओ आहे मैत्रिणींनो। तर चला आपण स्टार्ट करूया। तर बघा, याच कापडापासून मी एक पोटली बॅगचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेला आहे। तर तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर त्याच कापडामधून हे छोटे कापडाचे तुकडे शिल्लक राहिलेले होते, तर त्याचाच मी आज हँड पर्स शिवण्यासाठी उपयोग करणार आहे। आणि या व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून मला खूप छान प्रतिसाद मिळालेला होता। तर तुमचे मी मनापासून आभार मानते। तर चला मैत्रिणींनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा, या कापडाची मी लांबी घेतलेली आहे बघा 6 इंच आणि कापडाची रुंदी घेतलेली आहे मी 9 इंच। तर बघा, 9 बाय 6 इंचाचा असे हे कापडाचे छोटे मी 2 तुकडे घेतलेले आहे। तर खाली आपण मध्ये लावण्यासाठी बघा गोणीचा उपयोग करत आहे। गोणी घेतलेली आहे, खाली अस्तर, तर अस्तर म्हणून मी ब्लाऊज पीसचा उपयोग केलेला आहे आणि मध्ये गोणी आणि वरती आपलं हे मेन फॅब्रिक राहणार आहे। तर कापड छान आहे, असा वेल्वेटचा कापड आहे मैत्रिणींनो, खूप छान शायनिंगचा कापड आहे। तर मध्ये आपण बघा टाचपिन लावून घेऊया कारण आपला कापड इकडे तिकडे हल्ला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आणि चारही साईडने आपण बघा आता शिलाई मारून घेऊया। बऱ्याच मैत्रिणींना बघा असं शिलाई मारताना आणि कापड जॉईन करताना कापड चोळामोळा होतो, तर त्याची एक वेगळी ट्रिक आहे मैत्रिणींनो। तर दोन्ही साईडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला टाचपिन काढून घ्यायची आहे आणि मग दोन साईडने राहिलेल्या 2 साईडने आपल्याला हाताने प्रेस करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही कापड व्यवस्थित असे प्रेस होतात आणि जो साईड पार्ट आहे ना, आपल्याला एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आपल्याला क्विल्टिंगसुद्धा करायचं काम पडत नाही। तर बघा, आपले आता 2 पार्ट आपले तयार झालेले आहेत। तर आपण एक पार्ट आता साईडला ठेवून घेऊया आणि एक पार्ट घ्यायचा आहे आणि वरतून जे डिझाईन दिसते ना मैत्रिणींनो, छोटी अशी लहान पट्टी डिझाईनची, तर त्याच्या खाली आपल्याला बघा 1.5 इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक रेषा खडूने आखून घ्यायची आहे। तर ती रेषा यासाठी आखून घ्यायची आहे की व्यवस्थित आपला कापड कट व्हावा यासाठी। तर बघा, आपण आता त्या रेषेवर व्यवस्थित आपला कापड कट करून घ्यायचा आहे आणि आपण तेथे मध्ये आपण चेन लावून घेऊया। तर मी चेनमध्ये बघा 2 रनर ॲड केलेले आहे। तर एक रनर एका साईडने ॲड केलेला आहे आणि दुसरा रनर दुसऱ्या साईडने ॲड केलेला आहे। तर अशा प्रकारे मी दोन्ही रनर ॲड केलेले आहे आणि आता आपल्याला चेनवरती ठेवून आपण शिलाई मारून घेऊया कापडावर। तर बघा, शिलाई मारताना आपल्याला व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे की आपला जो रनर आहे ना, आपला ॲड केलेला रनर आहे तो शिलाईमध्ये आला नाही पाहिजे, सुईमध्ये आलेला नाही पाहिजे। कारण सुईमध्ये जर आला तर आपली सुई तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपला जो रनर आहे ना, तो आतमध्ये व्यवस्थित आतल्या साईडला करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर आपली जी चेन आहे ना, ती पलटी करून आपल्याला सरळ करून दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि शिलाई मारताना आपला रनर मध्ये शिलाईच्या येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर आता बघा, जी पट्टी आपली आपण कापलेली होती ती सुद्धा आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे। तर रनर आपले आतल्या साईडमध्ये ठेवायचे, म्हणजे आपल्या साईडकडे ठेवायचे रनर आणि पट्टी वरती उलटी ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे। तर शिलाई मारताना बघा, आपले जर रनरमध्ये येत असतील तर आपला घोडा आहे ना, तो वरती करून आपल्याला तो जो रनर आहे तो मागे ढकलून द्यायचा आहे किंवा समोर ढकलायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि कापड पलटी करून आपल्याला बघा दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली चेन ही फिनिशिंगसहित लावल्या जाते आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे, एक्स्ट्राची चेन आहे, ती आपण कट करून घ्यायची आहे। आता आपली चेन लावून झालेली आहे। तर आता बघूया आपण आपल्या रुंदीच्या साईडने बघा, आपल्याला 9 इंच आपली रुंदी आहे। तर 9 इंचाचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर 9 इंचाचा मध्य होतो आपला 4.5 इंच। तर 4.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे खडूने आणि बघा खालीसुद्धा खडूने मार्किंग करून आपल्याला एक रेष आखून घ्यायची आहे, सरळ रेष आपल्याला आखून घ्यायची आहे। तर या सरळ रेषेवर आपण बघा ही लेस लावणार आहोत। तर ही लेस मोठी आहे, त्यामुळे आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी कट करून घ्यायची आहे आणि ही मोठी लेस एवढी मोठी न लावता आपण त्याला बघा दोन्ही साईडने
आतमध्ये दोन्ही साईड आपल्याला आतमध्ये करून मध्ये आपल्याला शिलाई मारून बघा अशी छोटी करून घ्यायची आहे ही लेस. आणि ही छोटी लेस केल्यानंतर तिथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा तिथे आपण लेस त्या रेषेवर आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि मध्ये बघा टाचपिनसुद्धा लावून घ्यायची आहे. कारण टाचपिन लावल्याने आपली जी लेस आहे ना ती रेषेवरच आपली अटॅच होईल आणि इकडे तिकडे हलणार नाही आणि व्यवस्थित अशी फिनिशिंगसहित. तर बघा टाचपिन काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना जेथे आपली चेन आहे ना वरच्या साईडला, तर तेथे आपल्याला दाबटीप म्हणजे डबल टिप देऊन घ्यायची आहे मैत्रिणींनो. कारण आपली चेनच्या भागाने तेथे लेस उसवली नाही पाहिजे, यासाठी आपल्याला आपण तिथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर वरचा जो भाग आहे ना तर अर्धा इंच ठेवायचा आहे. चेनच्या वरती आपल्याला फक्त अर्धा इंच लेस ठेवायची आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता ही लेस आहे तर ही एवढी मोठी आपण लावणार नाही आहे. तर त्यासाठी काय करणार आहे तर मी ही लेस बघा फोल्ड करून घेते. तर अशा प्रकारे पहिल्या वेळेस आपण 2 फोल्ड केल्या होत्या. तर आतमध्ये शिलाई मारलेली होती, पण आता काय करणार आहे आपण की डबल फोल्ड करून मी आता शिलाई मारून घेणार आहे. तर अशा प्रकारे तर पहिल्या वेळेस मी 2 फोल्ड केल्यानंतर शिलाई मारून घेतली होती, पण आता मी एकच फोल्ड करणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी आता ही लेससुद्धा अटॅच करून घेणार आहे. तर खूप छान दिसते मैत्रिणींनो आणि खूप सुंदर असा लूक येणार आहे या लेसमुळे. तर जेव्हा ही पर्स आपली तयार होईल ना तेव्हा खूप सुंदर अशी दिसणार आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो. आणि आता आपले बघा 2 पॉकेट तयार होणार आहे. आपण मध्ये लेस लावली यामुळे. तर बघू शकता. आता काय करायचं आहे तर माझ्याकडे कापड थोडा होता, तोच कापड थोडा होता, त्यामुळे मी थोडंसं म्हणजे त्याला थोडा कापड मी जॉईन करून घेतलेला आहे आणि तेथे मी जॉईन करून तो दुसरा कापड तिथे लावून घेणार आहे. तर मी अस्तरसाठी हा कापड यूज केलेला आहे. तर बघू शकता. तर आता मी चारही साईडने बघा जो अस्तरचा कापड आहे आणि आपला मेन फॅब्रिक आहे तो आपण चारही साईडने जॉईन करून घेऊया. तर आपले आता 2 पॉकेट तयार होणार आहे मैत्रिणींनो आणि खूप सुंदर अशी आपली पर्स तयार होणार आहे शिवून. आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा आपले 2 आपले पॉकेट तयार झालेले आहे मैत्रिणींनो आता. तर आता काय करायचं आहे आपल्याला तर जे मेन पार्ट आहे ना तर तेथे आपल्याला चेन उलटी ठेवायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला चेन उलटी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा 1/2 इंच ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी वरची डिझाईन आहे ना मैत्रिणींनो वरती डिझाईन आहे तर ती थोडी दिसलीसुद्धा पाहिजे. तर खूप छान लूक येणार आहे. तर बघा आता चेनचा एक पार्ट आपल्याला काढायचा आहे आणि एक पार्ट काढून तो दुसऱ्या पार्टवर आपल्याला उलटा ठेवून चेन उलटी ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपले 2 पार्ट आपले तयार होऊन जातात. तर बघा आता आपण यात रनर इन्सर्ट करणार आहोत. तर रनर एका साईडला आपली रनर आहे ना इझिली चाललं जाते आत. तर बघा दुसऱ्या साईडला आपल्याला थोडं कट करून घ्यायचं आहे तिरप्यामध्ये आणि रनर आतमध्ये थोडं पुश करून हलक्या हाताने आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे. तर बघा इझिली आपलं रनर इन्सर्ट होऊन जाते. तर अशा प्रकारे आपलं रनरसुद्धा इन्सर्ट झालेला आहे आणि एक्स्ट्राची चेन वगैरे असली कापड असला तो कट करून घ्यायचा आहे. तर बघ आता आपल्याला हा कापड उलटा न करता बघा आपण सरळ करूनच आपल्याला येथे पायपिंग करून घ्यायची आहे तीनही साईडला. तर आपल्याला बघा चेनजवळ व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं आहे, एकावर एक कापड ठेवून घ्यायचं आहे, व्यवस्थित चेन ठेवून घ्यायची आहे आणि तेथे टाचपिन लावून घ्यायची आहे आणि मागल्या साईडने बघून घ्यायचं आहे की कापड व्यवस्थित आहे की नाही आणि सरळ करून घ्यायचं आहे कट करून. तर बघा आपण अशा गोल्डन पट्ट्या आहेत माझ्याकडे, गोल्डन कापड होता तर त्याच्या मी छोट्या अशा पट्ट्या कट केल्या आणि त्याच पट्ट्याने मी आज बघा पायपिंग करून घेणार आहे. तर खूप छान अशी कापडाला लूक येणार आहे, म्हणजे आपल्या पर्सला लूक येणार आहे. तर बघू शकता आपण शिलाई मारून घेतलेली आहे. जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडलासुद्धा बघा अशा प्रकारे आपण थोडा कापड अर्धा इंच आतमध्ये करायचा, आतमध्ये सरकवून घ्यायचा आणि तेथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा, कापड आहे तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर तो कापड आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि तेथे आपल्याला डबल फोल्ड करून बघा अशी पायपिंग करून घ्यायची आहे. तर डबल फोल्ड केल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला डबल फोल्ड करून तेथे शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर खूप सुंदर अशी पायपिंग आपली तयार होते मैत्रिणींनो.
तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला आणि जिथे चेन आहे ना तिथे आपल्याला लॉकची टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपले चेनजवळ कोणताही कापड निसटणार नाही. तर दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी ही आपली हँड पर्स बनवून तयार आहे मैत्रिणींनो. बघा आतमध्ये सुद्धा खूप छान आपलं असं पॉकेट तयार आहे आणि दोन साईडला दोनसुद्धा आपले खाली बघा पॉकेट तयार आहेत. तर खूप छान अशी पर्स दिसणार आहे आणि लेस लावल्यामुळे खूप छान असा लूक आलेला आहे या पर्सला. तर आपल्या 3 in 1 आयडिया एकाच आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या आहेत मैत्रिणींनो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? छान वाटला ना? आवडला ना? तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.